रोटरी क्लब संचलित कैलासवासी रामभाऊ भिडे जलतरण केंद्रातील दुर्घटनेप्रकरणी कारवाईची मागणी। PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सांगली गणेशनगर येथील रोटरी क्लब संचलित कैलासवासी रामभाऊ भिडे जलतरण केंद्र येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करण्यात आले आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संबंधित जलतरण केंद्र हे रोटरी क्लबच्या माध्यमातून चालवले जात असून नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी व्यवस्थापनावर आहे। मात्र सुरक्षेतील संभाव्य हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळेच एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या प्रकरणात मृत तरुणाच्या कुटुंबियांना तात्काळ योग्य अशी आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी। जलतरण केंद्राची अधिकृत क्षमता किती आहे याची चौकशी करण्यात यावी। तसेच एका वेळेस किती नागरिकांना प्रवेश दिला जातो याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। जलतरण केंद्रात प्रशिक्षित लाईफगार्ड, सुरक्षा साधने, CCTV व्यवस्था व आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध होती का याची देखील सखोल तपासणी करण्यात यावी। नियमांचे उल्लंघन अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित जलतरण केंद्र व्यवस्थापन व संचालक मंडळावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। PSR ह्युमन राईट्सच्या प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जलतरण तलावाची सुरक्षा तपासणी मोहीम राबवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनीही जलतरण करताना सुरक्षा नियमांचे पालन करून सतर्क राहावे असे आवाहन केले। यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले, सांगली जिल्हा महिला अध्यक्षा आम्रपाली कांबळे, सांगली जिल्हा जनरल सेक्रेटरी प्रतीक इंगळे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जुबेर शेख तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे हे उपस्थित होते।